आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. पांडुरंगा करू प्रमाण, पांडुरंगा करू प्रमाण, पांडुरंगा करू प्रमाण, पांडुरंगा करू प्रमाण. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू. श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदंभोज तेजस्फुरदि प्रदेश. विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. भक्ती वैराग्य ज्ञान तीन मूर्तिवंत जवळी. द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली. धनमान ग्रह देहाशा नसे जातील बरी. ऐसे संत नारायण बाबा त्यांची नमन करी. वचनायिका कमळापती माझी, कमळापती माझे रंगाची विनंती. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडी तो कथे काळी, आपण असावे जवळी. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस.
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. अच्छा, पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग विश्वाचा चालक मालक जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीने पाणी वाहत होता असे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांच्या अभंग गाथेतील अतिशय महत्वाचा 4 चरणाचा जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा पाठातला सुंदर असा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे नाथ बाबा देवाला आवडणारा एक प्रकार सांगतात. विठाला विठाला अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी साधकांचे मायबाप ज्ञानांची राजे योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. अखिल विश्वाच्या पारमार्थिक उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संत महंत महाराज मंडळी परिसरातून आलेले गायनाचार्य मृदंगाचार्य प्रवचनकार कीर्तनकार भागवत कथाकार आणि समोर बसलेले सर्व देवरूप श्रोतृ वर्ग यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या सिद्ध हनुमान मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चालू असणारा आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह गेली 11 वर्षापासून आणि 12व्या वर्षामध्ये अर्थात तपोपूर्ती सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आणि या सप्ताहातील ही आज पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या मार्गदर्शनातून आपला सप्ताह समापन्न होतोय असे आमचे जिवलग मित्र हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंके महाराजांच्या मित्रत्व नात्याने या ठिकाणी आज ही सेवा करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. अतिशय गोड वातावरण आपल्या या कीर्तनासाठी सप्ताहासाठी उपलब्ध आहे. मृदंगावरती ज्यांची साथ आहे माझे जिवलग मित्र या कीर्तनाच्या तारखेसाठी ज्यांनी मला फोन केला आमचे हरिभक्त परायण मृदंगाचार्य मृदंग अलंकार सचिन महाराज याळीज महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गायनाच्या साथीसाठी आता ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली आपल्या नाशिक जिल्ह्याचं एक वैभव आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण रत्न असणारे आमचे हरिभक्त परायण पंडित शंकररावजी वैरागकर सर यांचे शिष्य आमचे रोहिदास महाराज मते गुरुजी या ठिकाणी आज वेळात वेळ काढून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. गुरुजींनाही माझं वंदन आहे. दुसरी ज्यांची गायनाची साथ आहे असे आमचे हरिभक्त परायण गायनाचार्य योगेशजी महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. तिसरी ज्यांची गायनाची साथ आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सप्ताहाचे गोड नियोजन करतात आमचे हरिभक्त परायण समाधान भाऊ चंबळे ते देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. माझ्याबरोबर माझे जिवलग मित्र 2008 पासून आम्ही आळंदीला सोबत राहिलो शिकलो आणि आज ते कीर्तन ऐकण्याकरता माझ्या बरोबर आलेले आहेत हरिभक्त परायण आमचे भूषण महाराज पाटील महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आमचे संतोष भाऊ माझ्या बरोबर आलेले आहेत. इकडे आमचे बाकेराव मामा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. ज्यांच्या आयोजनातून संयोजनातून हा सप्ताह समापन होतोय सुदाम भाऊ कोंबडे गोड असं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. महाराजांच्या मार्गदर्शनाने आपला हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बरोबर 9 वाजता आपलं कीर्तन सुरू झालं. 11 वाजता भैरवी सहित आपलं कीर्तन संपलेलं असेल. 9:30 पावणे 10 कडे काटा चाललेला एक 1.25 तास माझ्याकडे शिल्लक आहे. हाताने टाळी वाजवा तोंडाने विठ्ठल थांबा थोडं थांबा नाही लगेच नका वाजवा. हाताने टाळी वाजवा तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. अभंगाचं गोड असं चिंतन मी तुम्हाला देणार आहे. विठाला विठा तपोपूर्ती सोहळा 12व्या वर्षाचा हा सप्ताह आहे आणि महाराष्ट्रातील सर्व दिग्गज स्टार कलाकार मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी राहुल महाराजांनी बोलवण्याचं काम केलेलं आहे. सप्ताहाचा आज पहिला दिवस आहे आणि मला फोन केल्यानंतर सचिन महाराजांनी सांगितले की पहिला दिवस आहे. म्हणलं आपल्याला काय अडचण नाही. पहिला असू द्या दुसरा असू द्या त्याचं काय असते. पहिला असला म्हणजे काय असते महाराज आपल्याकडे पात्र वाढण्याचं काम. उद्यापासून येणारे कीर्तनकार कुणी त्याच्यावर मीठ वाढतील कुणी जिलबी वाढतील कुणी चपाती वाढतील. आपल्याकडे फक्त पात्र वाढण्याचं काम आहे. म्हणून ज्ञानोबा तुकोबा मला जशी बुद्धी देतील तसं या अभंगाचं गोड असं चिंतन मी तुम्हाला देणार आहे. विठाला विठाला विठाला
सज्जनाव चिंतन म्हणून जो अभंग आपण सेवेकरता निवडलाय तो अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. थोडस लक्ष देऊन ऐका. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलाय ते सामान्य संत नाहीत. कोण नाथबाबा, काय नाथबाबांचा अधिकार? तर नाथबाबांचा अधिकार एकाच वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत जेवढे संत झाले, वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत जेवढी संत मांदियाळी झाली, त्या सगळ्या संतांमध्ये एकमेव श्रीमंत संत म्हणजे नाथबाबा. त्यांची इतकी श्रीमंती कुठल्या संतांकडे झाली नाही आणि इथून पुढे होणार नाही. श्रीमंतीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आलं की प्रत्येक माणूस रावणाचं नाव घेतो. रावणाचं नाव घेतो. रावण तर श्रीमंत होताच महाराज. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं रावणाची कशाची होती? सोन्याची होती. पण श्रीमंतीचं उदाहरण देताना कधी कधी नाथ महाराजांचं चरित्र सुद्धा वाचा. वारकरी संप्रदायामध्ये त्यांच्या इतका श्रीमंत संत अजून झालेला नाही आणि इथून पुढे होणार नाही. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी राजा राजा. त्यांच्या इतका श्रीमंत संत अजून जन्माला आला नाही, इथून पुढे येणार नाही. नाथबाबांची एवढी श्रीमंती होती, एवढी श्रीमंती होती, नाथबाबांच्या वाड्यावर जर चोरी झालीच तर पैसे वगैरे गुरुजी चोरीला जातच नव्हते. काय चोरीला जायचं? सोनं. सोनं ग्रॅमनं नव्हतं जात, तोळ्यानं सोनं जात नव्हतं. चोरी झाली की क्विंटलानं सोनं चोरीला जायचं. क्विंटलानं सोनं चोरीला जायचं. 24 चोर नाथबाबांच्या वाड्यावरती चोरी करायला आले. आणि चोरी करायला आल्यानंतर एक दिवस त्या चोरांनी काय केलं? प्रत्येक चोरांनी 100 किलो सोनं चोरलं. म्हणजे किती क्विंटल? भाषा कळती माझी? 1 क्विंटल. भाषा समजते का? चहा सांगायचं नाही तसं काय नाही. बोर होत असलं तर चहा सांगू अजून मधून. भाषा कळायला लागली. लक्ष देऊन ऐका. 100 किलो सोनं चोरीला घेतलं एका चोराने. 100 किलो सोनं चोरलं. तर एका क्विंटलचं गाठोडं बांधून आपल्या डोक्यावर घेतलं. पण ते सोनं चोरत असताना घोटाळा असा व्हायचा, 1 क्विंटलचं गाठोडं असल्यामुळं एका चोराला ते गाठोडं आपल्या डोक्यावरती उचलून घेता येत नव्हतं. मग काय व्हायचं? दुसऱ्यानं पहिल्याला उचलून द्यायचं, तिसऱ्यानं दुसऱ्याला, चौथ्यानं तिसऱ्याला, 5व्यानं चौथ्याला, 6व्यानं 5व्याला, 7व्यानं 6व्याला, 8व्यानं 7व्याला, 9व्यानं 8व्याला, 10व्यानं 9व्याला, 11, 10, 12, 11, 13, 12, 14, 13, 15, 14, 16, 15, 17, 16, 18, 17, 19, 18, 20, 19, 21, 20, 22, 21, 23, 22, 24, 23. असं 100 पर्यंत येते. लक्ष देऊन ऐका. असं दुसऱ्या चोरानं पहिल्याला उचलून दिलं, तिसऱ्यानं दुसऱ्याला उचलून दिलं. असं करता करता 23 चोर रस्त्याला लागले. खाली किती राहिला? 1 राहिला. का राहिला? उचलून द्यायला कोणी नव्हतं. तो त्या चोरांकडे पाहायचा, त्या सोन्याच्या गाठोड्याकडे पाहायचा, चोरांकडे पाहायचा, गाठोड्याकडे पाहायचा. थोडा वेळ विचार केला आणि त्या 23 चोरांना त्यांना आवाज दिला, अय राजा हो, तुम्ही सोनं चोरलं, तुम्ही निघाला, पण ही गाठोड मला कोण उचलून देणार? त्याचा हा आवाज ऐकला नाथ महाराजांनी. आवाज ऐकल्याबरोबर नाथ महाराजांनी आपला घराचा दरवाजा उघडला आणि नाथ बाबा त्या चोराला सांगतात, अय राजा, त्यांना जाऊ दे, मी देतो उचलून. चोर चोरी करायला कुठे गेलते? ज्यांच्या घरी चोर चोरी करायला जातात ते नाथ महाराज त्या चोराला म्हणतात, त्यांना जाऊ देतो, मी देतो उचलून. तुमच्या गावात आहे का असा उचलून देणार? असला तर सांगा, मी अधून मधून येत जाईल. अहो, स्वतःच्या घरातलं सोनं चोराच्या डोक्यावरती उचलून दिलं, किती श्रीमंत असते. अशा एका श्रीमंत संतांचा अभंग आपण सेवे करताना जाऊ द्या. सोन्याची, पैशाची, वाड्याची श्रीमंती जाऊ द्या. नाथबाबांची खरी श्रीमंती ही गुरुजी, की नाथबाबांनी देवाची भक्तीच अशी केली की भक्तीच्या तत्वावरती 36 वर्ष देवाला आपल्या घरी राबवलं. ही नाथबाबांची खरी श्रीमंती. 36 वर्ष देव राबवला. पाणी आणण्याचं काम केलं, चंदन उगाळून देण्याचं काम केलं. 36 वर्ष भावाच्या तत्वावरती देवाला आपल्या घरी राबवलं. का म्हणे भावे बेने देवे आकारावे, देवे आकारावे, बेने देवे आकारावे. का म्हणे भावे बेने देवे आकारावे, बेने देवे आकारावे, बेने देवे आकारावे.
बंगल्याची वाड्याची पैशाची श्रीमंती बाजूला ठेवा, विश्वाचा चालक मालक जो आपल्या कधी स्वप्नातही येत नाही, रात्रंदिवस भजन चालू आहे, सप्ताह चालू आहे, काकडा चालू, ज्याच्या भक्तीसाठी जो आपल्याला पाहायला मिळावा आपल्या स्वप्नातही येत नाही, त्या देवाला नाथबाबांनी 36 वर्ष आपल्या घरी राबवलं. तुका म्हणे भावे बेने देवे आकारावे, किंवा तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. 36 वर्ष देवाला आपल्या घरी राबवलं. एवढी नाथबाबाची श्रीमंती आणि अशा एका ऐश्वर्य संपन्न संतांचा, श्रीमंत संतांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे नाथबाबा देवाला आवडणारा एक प्रकार सांगतात. देवाला काय आवडतं तर नाथबाबा बोलतात, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपण जर रात्रंदिवस नामस्मरण केलं, नामचिंतन केलं, नामाचा उच्चार केला तर तो देवाला आवडणारा काय प्रकार आहे. आपण जर या संपूर्ण मृत्यू लोकाचा विचार करायला गेलो तर या मृत्यू लोकातील प्रत्येक घटक हा आवडी निवडीने बांधलेला आहे. प्रत्येकाला आवडी निवडीचं बंधन आहे. मृत्यू लोकात जन्माला आलाय आणि जीवनामध्ये आवड निवड नाही असा एकही प्राणी आपल्याला या मृत्यू लोकात पाहायला मिळणार नाही. मृत्यू लोकात जन्माला आलाय आणि जीवनामध्ये आवड निवड नाही असा पक्षी आपल्याला या मृत्यू लोकात पाहायला मिळणार नाही. मृत्यू लोकात जन्माला आलाय आणि जीवनामध्ये आवड निवड नाही असा माणूस आपल्याला या मृत्यू लोकात पाहायला मिळणार नाही. नवे नवे मृत्यू लोकात जन्माला आलाय आणि जीवनामध्ये आवड निवड नाही असे संत, असा साधू आपल्याला या मृत्यू लोकात पाहायला मिळणार नाही. मृत्यू लोकात जन्माला आलाय आणि जीवनामध्ये आवड निवड नाही असा देव आपल्याला या मृत्यू लोकात पाहायला मिळणार नाही. म्हणजे प्राण्यांपासून देवापर्यंत, पक्षांपासून देवापर्यंत मृत्यू लोकातील प्रत्येक घटक हा आवडी निवडीने बांधलेला आहे. प्रत्येकाला आवडी निवडीचं बंधन आहे. पण हे आवडी निवडीचं बंधन सांगत असताना आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये, आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये आवडी निवडीचे प्रामुख्याने 3 प्रकार आलेले आहेत. किती प्रकार? 3 प्रकार. भारतीय तत्वज्ञानामध्ये, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 लोकांच्या आवडी पाहायला मिळतात. किती लोकांच्या? 3 लोकांच्या. लक्ष देऊन ऐका. पहिली माणसाची आवड आहे, दुसरी संतांची आवड आहे आणि तिसरी देवाची आवड आहे. माणसाला काय काय आवडतं याचंही वर्णन संत वाङ्मयाने केलेलं आहे. आवड आहे. काय आवड आहे? गुरुजींनी गोड प्रमाण दिलं. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. माणसाला आवडतं महाराज. ज्याला मुलगा होत नाही त्याला वाटते मला काय झाला पाहिजे? मुलगा झाला पाहिजे. ज्याच्याकडे बंगला नाही त्याला बंगल्याची आवड आहे. ज्याच्याकडे गाडी नाही त्याला गाडीची आवड आहे, प्रॉपर्टीची आवड आहे. ही तुमची माझी आवड आहे. म्हणजे माणसाला काय आवडतं याचं वर्णन संत वाङ्मयाने केलं. संतांना काय आवडतं याचंही वर्णन संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे. आणि देवाला काय आवडतं याचं वर्णन आजच्या अभंगात आलेलं आहे. विठाला विठाला. सुरुवातीला आपण माणसाची आवड पाहू. आता माणसाची आवड जर मी सांगायला गेलो तर आपल्याला 1.5 तास वेळ पुरणार. माणसाच्या आवडी विचित्र आहेत महाराज. कोणाला काय आवडते तर कोणाला काय आवडते. कोणाला 4 नमुन्याचं खायला आवडते तर कोणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडते. कोणाला खेळायला, फिरायला, नाचायला, घुमायला, टीव्ही, वर्ल्ड कप, IPL, कसोटी, हार्दिक पांड्या, मुंबई, चेन्नई, दिल्ली. प्रत्येकाची आवड काय वेगवेगळी. प्रत्येकाची आवड वेगवेगळी. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. माणसाच्या आवडी सांगायला गेलो तर तितका वेळच पुरणार नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. आवड ही अशी गोष्ट आहे की एका वस्तूवर जास्त वेळ टिकून राहत नाही. आवड नावाची गोष्ट अशी आहे, एका वस्तूवर जास्त वेळ टिकून राहत नाही. बाजारात जर आपण गेलो, शेव पाहिली की माणसाला शेव आवडते. इकडे जिलबी पाहिली, शेव विसरून जाते, लगेच जिलबी आवडते. होते का नाही असं? म्हणजे आवड नावाची गोष्ट अशी आहे महाराज, कधी बदलन सांगता येत नाही. आवड नावाची गोष्ट एका वस्तूवर जास्त वेळ टिकून राहत नाही. तुमच्या लक्षात येण्याकरता एक छोटस उदाहरण देतो. एक माणूस दुकानामध्ये गेला. लक्ष देऊन ऐका. त्याला बूट आवडत होता, चॉकलेटी कलरचा. 1,500 रुपयाचा बूट त्याने राहुल महाराज विकत घेतला. बाटा कंपनीचा बूट चॉकलेटी कलरचा घरी घेऊन आला. आल्यानंतर आपल्या पत्नीला तो बूट दाखवला. तुमच्यासाठी नाही, वरच्यासाठी, एखाद्यासाठी. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्यांच्यासाठी सांगतो. लक्ष देऊन ऐका. बाटा कंपनीचा 1,500 रुपयाचा बूट त्याने आणला. आपल्या बायकोला दाखवला. बायकोला दाखवल्याबरोबर त्याला फार आनंद झाला. बघ, चॉकलेटी कलरचा बाटा कंपनीचा 1,500 रुपयाचा बूट मी आणलाय.
तिने सांगितलं आणलाय पण हा बूट मला आवडला नाही. त्याने सांगितलं का आवडला नाही? तिने सांगितलं बाटा कंपनी माझ्या आवडीची आहे पण कलर माझ्या आवडीचा नाही. चॉकलेटी कलर तुम्हाला आवडतो पण चॉकलेटी कलर माझ्या आवडीचा नसल्यामुळे हा बूट मला आवडला नाही. बूट उचला दुकानात परत घेऊन जा. त्याने तो बूट उचलला, पुन्हा दुकानामध्ये गेला. दुकानदाराला सांगितलं दादा हा बूट परत द्या, माझे 1,500 रुपये परत द्या. माझ्या बायकोला माझ्या मंडळीला हा बूट आवडलेला नाही. दुकानदाराने बूट परत घेतला, 1,500 रुपये परत दिले. हा 1,500 रुपये घेऊन पुन्हा घरी आला. पुन्हा 2 महिन्यानंतर हाच माणूस त्याच दुकानामध्ये गेला आणि दुकानदाराला सांगू लागला दादा 2 महिन्यापूर्वी जो चॉकलेटी कलरचा बाटा कंपनीचा बूट मी घेऊन गेलो होतो तो बूट आहे का? दुकानदाराने सांगितलं आहे ना, तुमच्यासाठी ठेवलाय खास, कोण घेणार आहे तुमच्याशिवाय, घेऊन जा म्हटले. आणा बूट. दुकानदाराने बूट आणला, याने 1,500 रुपये दिले, बूट हातामध्ये घातला, निघाला. पण दुकानदाराने जाताना एक प्रश्न विचारला, म्हटले दादा 2 महिन्यापूर्वी तुम्ही हा बूट घेऊन गेले होते, पुन्हा परत घेऊन आले होते, त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की हा बूट परत घ्या, माझ्या मंडळीला हा बूट आवडलेला नाही. आणि पुन्हा 2 महिन्यानंतर तुम्ही आलाय हा बूट घेऊन जाताय. या टायमिंगला तुमच्या मंडळीची आवड बदलली की काय? तुम्हाला मंडळीची आवड नाही बदलली, मी या टायमिंगला मंडळीच बदलली. म्हणजे आवड नावाची गोष्ट अशी आहे, एका वस्तूवर जास्त वेळ टिकून राहत नाही. विठाला प्रत्येक माणसाच्या भिन्न भिन्न आवडी आहेत. कोणाला सुंदर असं गायन करायला आवडतं, कोणाला मृदंग वाजवायला आवडतं, कोणाला कीर्तन करायला आवडतं. बरं, कोणाला अगोदर गायन करून नंतर कीर्तन करायला आवडतं. ही सुद्धा एक काय तुम्हालाच कळलं, बाकीच्या नाही कळलं. ही सुद्धा एक काय आवडच आहे. म्हणजे प्रत्येकाची आवड काय भिन्न भिन्न आहे. अशा कितीतरी माणसाच्या आवडी मला तुम्हाला सांगता येतील. पण ऐका, प्रत्येक माणसाच्या आवडी जरी भिन्न भिन्न असल्या तरी या जगामध्ये ज्ञानोबा बोलतात, या जगात एक आवड अशी गुरुजी की प्रत्येक माणसाला ती गोष्ट आवडते. एक आवड अशी की ती प्रत्येकाला त्या गोष्टीची आवड आहे. त्या आवडीचं नाव आहे नटणे. मी पदरच बोलत नाही, ज्ञानोबारांचे शब्द आहेत. मूढ जना छंद लावण्याचा कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असला पाहिजे. काय असला पाहिजे? पुरावा. हा, पुरावा नसला तर मग कीर्तनकार पुरावा. लक्षात आलं का? पुरावा असल्यापासून पुरावा. लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबा बोलतात मूढ जना छंद लावण्याचा नटणे ही प्रत्येक माणसाची आवड आहे. नटायला प्रत्येकाला आवडतं. बघा तुम्ही कीर्तनाला येताना आपण 17 वेळा आरशासमोर उभे राहणार, मी किती सुंदर दिसतोय, मी किती सुंदर दिसतोय, कॉटनचे कपडे घालणार, करतो की नाही? असं तुमचं जाऊ द्या, मी स्वतः पाहतो. 17 वेळा कीर्तन पाहिले का नाही? मगाशी पाहतो. नटणे प्रत्येकाची आवड आहे ना महाराज. नटायला कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला आवडतं. नटणे ही प्रत्येक माणसाची आवड आहे. पण लक्ष देऊन ऐका, तुकोबाराय बोलतात या नटण्याच्या आवडी पुढे लोक एवढं विसरली की एक दिवस आपण मरणार आहोत हे लोक विसरून गेली. एवढं लोकांना आजच्या काळामध्ये नटायला आवडते की एक दिवस आपण हे जग सोडून जाणार आहे हे लोक विसरून गेलीत महाराज. नटण्याच्या आवडी पुढं सगळं विसरलीत लोक. प्रत्येकाला नटायला आवडतं. छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला. जुने कीर्तनकार हा दृष्टांत सांगायचे. पूर्वीच्या काळामध्ये काय झालं, भयानक दुष्काळ पडला आणि तशा दुष्काळामध्ये एका पतीने आपल्या पत्नी करता दुसऱ्याच्या शेतामध्ये काबड कष्ट करून कामधंदा करून 5 ग्राम सोन्याची नथ बनवली. किती ग्राम? 5 ग्राम. नथ कळत ना? आता नथ राहिलीच नाही. आता इथून पुढे चित्रात दाखवावं लागणार. याला काटवट म्हणतात, त्याला नथ म्हणतात, याला उपकळ म्हणतात. या सगळ्या गोष्टी आता इथून पुढे चित्रात दाखवावं लागणार आहेत. लक्ष देऊन ऐका. दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट केले आणि आपल्या पत्नी करता सुंदर अशी 5 ग्राम सोन्याची नथ बनवली. 5 ग्राम सोन्याची नथ घेऊन घरी आला. पत्नीला ती नथ दाखवली. पत्नीला फार आनंद झाला. वा 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 आनंद झाला पत्नीला. लक्ष देऊन ऐका. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर तिने ती नथ आपल्या नाकामध्ये घातली. लांबच्या वस्तीवरती राहायला होती. गावामध्ये चालत चालत आली. भेटन त्याला एकच सांगायची, सखूबाई अगं माझ्या नवऱ्यानं तुझ्या भावानं मला 5 ग्राम सोन्याची नथ आणली. माझ्या नवऱ्यानं तुझ्या भावानं मला 5 ग्राम सोन्याची नथ आणली. सखूबाई, ठकूबाई, आमकीबाई, तमकीबाई पूर्ण गावामध्ये दिसून त्याला तेवढंच सांगायची, माझ्या नवऱ्यानं तुझ्या भावानं. तुझ्या नवऱ्यानं माझ्या भावानं नाही, वाटोळा करतात. माझ्या नवऱ्यानं तुझ्या भावानं मला 5 ग्राम सोन्याची नथ आणली. सकाळी 6 वाजता गावामध्ये आली. दुपारच्या 1 वाजेपर्यंत भेटून त्याला तेवढंच सांगायची. दुपारी जेवली नाही ती राहुल मार, कारण आनंद गगनात मागे नाही का आनंद झाला होता. दुपारी जेवण केलं नाही. पूर्ण गावामध्ये भेटून त्याला तेवढंच सांगायची, अगं तुझ्या भावानं माझ्या नवऱ्यानं
मला 5 ग्राम सोन्याची नथ आणली. सांगता सांगता सायंकाळ झाली. सायंकाळचे 6 वाजले आणि पुन्हा आपल्या घराच्या दिशेने निघाली. पण घराकडे जात असताना समोरून कबीर महाराज येत होते. कबीर महाराजांची आणि तिची भेट झाली आणि भेट झाल्याबरोबर तिने कबीर महाराजांना प्रश्न विचारला, बाबा, हो बाबा, तुम्हाला काय माहितीये का? कबीर महाराज म्हटले, देव सोडून मला काहीच माहिती नाही. माहिती नाही? नाही माहिती. अहो, तुमच्या मित्रानं फाशी घेतली काय? नाही. तुमच्या मित्रानं माझ्या नवऱ्यानं मला 5 ग्राम सोन्याची नथ आणली. कबीर महाराज म्हटले, चांगलं झालं. तुझ्या नवऱ्याने तुला नथ आणावी हा त्याचा धर्म आहे आणि त्याने तुला नथ आणल्यानंतर तू त्याचं नाव घ्यावं हा तुझा धर्म आहे. त्याने त्याचा धर्म सांभाळला, तू तुझा धर्म सांभाळला. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का? तिने विचारलं, बाबा बोला ना, काय प्रश्न आहे सांगा ना. त्यावेळेस कबीर महाराजांनी प्रश्न विचारला, तुझ्या नवऱ्यानं फक्त तुला 5 ग्राम सोन्याची नथ केली. किती ग्राम? 5 ग्राम. कबीर महाराजांचा प्रश्न फार गोड आहे. कबीर महाराज तिला विचारतात, तुझ्या नवऱ्यानं फक्त तुला 5 ग्राम सोन्याची नथ आणली, दिवसातून त्याचं किती वेळेला नाव घेतलं? सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत. तुझ्या नवऱ्यानं फक्त तुला 5 ग्राम सोन्याची नथ आणली, तर दिवसातून त्याचं 1000 वेळेला नाव घेतलंस. पण ही आणलेली नथ ज्या नाकामध्ये तू घातलीस, ते नाक ज्या भगवंताने तुला दिलंय, त्या देवाचं दिवसातून एकदा तरी घ्यायला पाहिजे होतं. कबीर महाराज, जिस यार ने नत दी उसको पुकारे बारंबार, जिस यार ने नत दी उसको पुकारे बारंबार, अरे जिस यार ने नत दिया, जिस यार ने नत दिया उसको भूल गई ना. जब भगवंताने सुंदर असा आपल्याला हा नर दिला, कबीर महाराज बोलतात, तुझ्या नवऱ्यानं फक्त तुला 5 ग्राम सोन्याची नथ केली, दिवसातून त्याचं 1000 वेळेला नाव घेतलंस. पण ही आणलेली नथ ज्या नाकामध्ये तू घातलीस, ते नाक ज्या देवानं तुला दिलंय, त्या देवाचं तू दिवसातून 1 वेळेला तरी नाव घ्यायला पाहिजे होतं. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. भगवंताने सुंदर असा हा आपल्याला नरदेह दिलाय. ज्या देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय, त्या देवाचं आपण नामचिंतन केलं. हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. देवाने सुंदर असा हा नरदेह आपल्याला दिलाय ना, तर या नरदेहाला आल्यानंतर आपण नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून मी तसा अभंग निवडलाय, नामाचा उच्चार रात्र दिवस. नरदेहाला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं भजन आपण केलं पाहिजे. पण या आवडीच्या पुढं, या नटण्याच्या आवडी पुढं लोक देवाला विसरत चाललीत, नामचिंतन विसरत चाललीत. अशा कितीतरी माणसाच्या आवडी तुम्हाला सांगता येतील महाराज. कोणाला काय आवडेल याची आता गॅरंटी राहिलेली नाही. काही लोकांना आपल्या गावामध्ये आवडीने सप्ताह करावा वाटतो, पण गावातील काही लोकांना सप्ताह कसा मोडेल याची चिंता असते.
ती सुद्धा एक आवडच आहे ना. हा, ती सुद्धा एक आवडच आहे. सप्ता म्हणतात म्हणजे साधी गोष्ट आहे काय. बरेच लोक म्हणतात मांजर आडवी गेल्यानंतर काम होत नाही. त्या मांजरांना जावा तरी कुठे म्हणतात का नाही लोक. मांजर आडवी गेल्यानंतर काम होत नाही. मी सांगतो मांजर आडवी गेल्यानंतर तुमचं काम 100% होणार. फक्त माणूस आडवा नाही गेला. माणसापेक्षा मांजरापेक्षा माणूस विषारी महाराज. एक माणूस आडवा गेला तर सप्ता बंद पाडण्याची ताकद आहे. विठाला विठाला मग कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं. अजून माणसाच्या 2 आवडी मी तुम्हाला सांगतो. या मृत्यू लोकात जीवन जगत असताना माणूस परमार्थही करतो. लक्ष देऊन ऐका. या मृत्यू लोकात जीवन जगत असताना माणूस परमार्थही करतो आणि या मृत्यू लोकात जीवन जगत असताना माणूस संसारही करतो. फक्त आता कीर्तनामध्ये बसलात खरं बोलायचं. जितक्या आवडीने तुम्ही संसार करता तितक्या आवडीने परमार्थ करतात का? खरं बघ. खरं खरं सांग. करतात का? नाही. कबूल होईल म्हणजे उगाच होईल. खरं त्यांचं. जितक्या आवडीने माणूस परमार्थ करतो जितक्या आवडीने माणूस संसार करतो तितक्या आवडीने परमार्थ करत नाही. इथं बसल्यानंतर एखाद्या माणसाला म्हणते आपण टाळी वाजव, हात उचलत नाही. घरी गेल्या नुसतं बायकून म्हणते एवढं लेकरू सांभाळ मी पाणी घेणार. हे रडायचं आता का पाया आता का पाया. इथं कसं काय वाजतात खाना 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 खाना. इथं वाजतात का तसे? इथं वाजत नाहीत महाराज. मी पदरचं बोलणार नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या प्रमाणे तुकोबाऱ्या म्हणतात संसारात माणूस लाजतो आणि परमार्थ असताना परमार्थात माणूस लाजतो आणि संसारात लाज सोडून संसार करतो. लाजते जगद्गुरु तुकोबाराय बोलतात लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरापी. परमार्थ करायचं म्हटलं भजन करायचं म्हटलं की लोकांना आवडत नाही. पण संसार ज्ञानोबराय सांगतात इतका आवडीने करतात इतका आवडीने हरिपाठात सायासी करीसी हरिसी न भजसी कोण हरिसी न भजसी कौन्या गुणे. सायास करतो अट्टहास करतो आणि अट्टहास सायास करून माणूस काय करतो संसार करतो. पण हरिसी न भजसी कौन्या गुणे. देवाचं भजन माणूस करत नाही. देवाचं नामचिंतन करत नाही. मुळातच संसाराचं जर सूत्र पाहायला गेलं तर संसाराचं परमार्थाचं गणित असे बघा. परमार्थामध्ये जशी जशी तुमची उंची वाढत जाते वय वाढत जातं तशी तशी किंमत वाढत परमार्थात वय वाढलं की किंमत वाढली आणि संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी. हे संसाराचं परमार्थाचं गणित आहे. आणि ज्या संसारामध्ये किंमत कमी तो संसार माणसं आवडीने खातात. वास्तविक पाहता संसाराचं जर पाहायला गेलं तर संसार कडू कसा आहे कडू पण आपल्याला कसं वाटतंय गोड. आणि परमार्थ गोड आहे पण आपल्याला कसं वाटतंय कडू. इतके आपण कडू आलं का लक्षात. परमार्थ कसा आहे गोड आहे पण आपल्याला कसं वाटतंय कडू. आणि संसार कसा आहे कडू पण कसा वाटतंय गोड. मी पदरचं बोलत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संसार कडू. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच कडू म्हणले महाराज. त्याच्यामध्ये सुख नाही. प्रपंची जरी सुख जोडे तरी कासी भीती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते का वेळी म्हणावे सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे.
दिलं बघा गुरुजींनी. संसार कसा आहे? सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. तुम्ही म्हणाल सुखाचा विचार नाही, विचार सुद्धा करायचा नाही संसार करणाऱ्या माणसाने. हा, अजिबात विचार करायचा. अनुभव असतील ना तुम्हाला? हा, मला अनुभव म्हणजे अनुभव आहे लोकच कसं म्हणते ना. संसार करणाऱ्या माणसानं सुखाचा विचार सुद्धा करायचा नाही, विचार सुद्धा करायचा नाही. एक बाई नवऱ्याला म्हणले आपल्या लग्नात किती वर्ष झाले? ते म्हणलं 1 वर्ष झालं. माय म्हणली बोलता बोलता 1 वर्ष कसं गेलं कळलं नाही. ते म्हणलं बोलता बोलता तुझं गेलं, माझं ऐकताच गेले ना. म्हणून काहीला लेट कळत नाही, काहीला विनोद लवकर कळत नाही, काही ना महाराज. आपल्या कीर्तनात बोर जे असते जरा लक्ष देऊन ऐकायचं. 3 जण येडे पानगाव झोपले, परत कळतो खाट खाट. 3 जण येडे त्या खाटवर झोपले आणि 3 झोपल्यानंतर वरी जागाच पुरवणार. 3घातला एक म्हणला वरी लय अडचण झाली, म्हणलं जागाच पुरवणार. दुसरे 2 मध्ये मग खाली जाईल ना. 3घातला 1 जण खाली आला, मग वरच्या 2 मध्ये ये वरी झाली जागा. म्हणजे संसारामध्ये किंचितही सुख नाही. ज्ञानोबा बोलतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंतुरणी इंगळ. ज्ञानोबा बोलतात मृत्यू लोका जन्माला आलाय, संसार करतोय आणि संसारामध्ये त्याला सुख मिळाले असा माणूस जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि संसारामध्ये जर सुख असतं तर हे पूर्वीचे राजे महाराजे लोक संसाराचा त्याग करून वनात गेले नसते. त्यांची एक गोष्ट लक्षात आली, आयुष्यभर जरी आपण संसार केला तरी या संसारामध्ये आपल्याला सुख मिळणार. सुख संसारामध्ये सुख पाहता जवा पाणी दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये सुख पाहायला गेलं तर अगदी थोडस, पण दुःख किती? पर्वता एवढं दुःख आहे महाराज. असा हा संसार आहे. आणि ज्या संसारामध्ये पर्वता एवढं दुःख आहे तो संसार लोक आवडीने करतात. कसा करतात? आवडीने करतात, सवडीने नाही, आवडीने. आवडीने करतात महाराज. म्हणजे संसार करणं ही एक जीवाची आवड. कोणाला संसार करायला आवडते, कोणाला परमार्थ करायला आवडते, कोणाला मृदंग वाजवायला आवडतो, कोणाला गायन करायला आवडतं, कोणाला कीर्तन करायला आवडतं, कोणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कोणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं. अशा अनेक आवडी मला तुम्हाला सांगता येते. अशा आवडी माणसाच्या सांगत बसलो तर आपला वेळ भरपूर निघून जाईल. मी संसाराचं तुम्हाला सांगितलं. सुख नसणारा संसार लोक आवडीने करतात महाराज. आणि तुम्ही कोणत्याही माणसाला विचारा, 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला जरी विचारलं त्याचं उत्तर एकच येणार आहे, संसारामध्ये सुख नाही. कोणालाही विचारा, कोणाला जरी विचारलं तर उत्तर तेच मिळणार आहे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. सुखिया कोई नहीं रे सुखिया, सुखिया कोई. थोड प्रमाण दिलं बघा गुरुजींनी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. किंचितही सुख नाही, कोणी सुखी नाही तरी सुद्धा लोक संसार आवडीने करतात. ऐका, माणसाला काय काय आवडतं ते मी तुम्हाला आता सांगितलं. माणसाची आवड बाजूला ठेवा. 2 नंबर आवड पाहायची आपल्याला संतांची. नेमकं संतांना काय आवडतं? आळंदीला जर कधी गेला, ज्ञानोबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं
तर ज्ञानोबाऱ्यांना कधीतरी ज्ञानोबाऱ्यांच्या अंतःकरणातील आवड विचारा. ज्ञानोबाराया हो माऊली तुम्हाला काय आवडतं? आपल्या अंतःकरणातील आवड ज्ञानोबारा एका माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या मनीची आवडी, माझ्या जीवाची आवडी, माझ्या मनीची आवडी. ज्ञानोबा आपल्या अंतःकरणातील आवड सांगतात. ज्ञानोबा आहे म्हणतात मला काय आवडतं? माझी जीवीची आवडी किंवा माझी मनीची आवडी पंढरपुरा नेली. प्रत्येकाने आपल्या खांद्यावरती भगवी पताका घ्यावी आणि प्रत्येकाने पंढरपूरची आषाढी वारी करावी. ही ज्ञानोबा यांच्या अंतःकरणातील काय आवड. बोर व्हायले का? बोर होतो बोर व्हायले का? बोलबोल काऊन करायला? मोकळा बसा, मोकळा, बोलू नका. मला एकटं का नाही, मी कीर्तनात पोराला असं बोलत नाही. गुरुजी परवा दिवशी असंच एक बोलू लागलं. मी म्हणलं ए पोरा गप ना. ते म्हणा तू गप ना, तू काय बोलू नको, तुला काय तर समजणार नाही. मी फक्त बोलू नको. प्रत्येकाने आपल्या खांद्यावरती भगवी पताका घ्यावी आणि पंढरपूरची वारी करावी. ही ज्ञानोबा यांच्या अंतःकरणाची आवड. जगद्गुरु तुकोबारायांकडे जर आपण कधी देहूला गेलो, तुकोबारायांना विचारलं महाराज या विश्वामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं? तर 5 आवडी तुकोबारा एका अभंगामध्ये आपल्या अंतःकरणातील सांगतात. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडरीक, चंद्रभागा लिंग पुंडरीक. तुकोबारा म्हणतात मला काय आवडतं? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडरीक. या तुकोबाऱ्यांच्या अंतःकरणातील आवडी. मग ज्ञानोबाऱ्यांची आवड काय आपण पाहिली, तुकोबाऱ्यांची आवड आपण पाहिली. आता नामदेव महाराजांना जर आपण विचारलं महाराज तुम्हाला काय आवडतं, तर नामदेव महाराज बोलतात नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी, लागली न सोडी चित्त माझी. नामदेवराय देवाला बोलतात देवा या विश्वामध्ये सगळ्यात जास्त मला तुझे चरण आवडतात. नामदेव महाराजांना जर आपण प्रश्न विचारला महाराज तुम्हाला देवाचे चरणच का आवडतं, नामदेव महाराज असं का म्हटले नाहीत? नामा म्हणे तुझ्या डोळ्याची आवडी, नामा म्हणे तुझ्या हाताची आवडी किंवा नामा म्हणे तुझ्या कानाची आवडी, असं नामदेवराय का बोलत नाही? नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी का? तर नामदेव महाराज बोलतात या विश्वामध्ये देवाच्या 2 गोष्टीमध्ये फार ताकद आहे. पहिली गोष्ट देवाच्या नावामध्ये फार मोठी ताकद आहे आणि दुसरी गोष्ट देवाच्या चरणामध्ये फार मोठी ताकद आहे. देवाच्या या 2 गोष्टीमध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून देवाकडे मागत असताना देवाचं नाव मागायचं, नाही जमलं तर देवाचे चरण मागायचे. तुम्ही म्हणाल महाराज देवाच्या चरणामध्ये पायामध्ये अशी काय ताकद आहे? अगदी सोपं सांगतो तुम्हाला, सोपं. आज प्रत्येक माणसाची धडपड सुरू आहे. मला काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे. सुखासाठी प्रत्येक माणूस धडपड करतोय आणि ज्या सुखासाठी रात्रंदिवस माणूस धडपड करतोय तुकोबाराय म्हणतात ते सुख देवाच्या पायात. तुझे पायी सुख आपण रात्रंदिवस धडपड करतोय, पळतोय. तुकोबाराय बोलतात ते सुख देवाच्या पायात आहे
आणि ते सुख देवाच्या पायात असल्यामुळे नामदेव महाराज म्हणतात, देवा मला दुसरं काहीच आवडत नाही, तुझे पाय आवडतात. नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी, लागली न सोडी चित्त माझे. आता लक्ष देऊन ऐका, माणसाला काय आवडतं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. ज्ञानोबरांना काय आवडतं हेही मी तुम्हाला सांगितलं. तुकोबरांना काय आवडतं तेही मी तुम्हाला सांगितलं. नामदेव महाराजांना काय आवडतं तेही मी तुम्हाला सांगितलं. माणसाची आवड मी तुम्हाला सांगितली, संतांची आवड मी तुम्हाला सांगितली. आता अत्यंत महत्वाची आवड आपल्याला पाहायची देवाची. जसं माणसाला काहीतरी आवडते तसं संतांना सुद्धा काहीतरी आवडते, आणि जसं संतांना काहीतरी आवडते तसं देवाला सुद्धा काहीतरी आवडते. मग माणसाची आवड सांगता आली, संतांची आवड सांगता आली, पण देवाला नेमकं काय आवडतं याचं उत्तर देतात नाथ बाबा आचार्य. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. जसं माणसाची आवड मी तुम्हाला सांगितली, संतांची आवड सांगितली, तसं नाथ बाबा बोलतात देवाला सुद्धा एक गोष्ट आवडते. मग देवाला नेमकं काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपण जर नामस्मरण केलं तर ते देवाला आवडतं. आपण जर भजन केलं तर ते देवाला आवडतं. आपण जर नामचिंतन केलं तर ते देवाला आवडतं. नामस्मरण करणं ही देवाच्या आवडीची गोष्ट आहे. म्हणून मिळेल त्यावेळी कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल. मिळेल त्या वेळेत काम करत असताना सुद्धा आपण भजन करू शकतो. काम करत करत भजन करू शकतो. पण काम करत करत आपण भजन करत नाही. रिकाम्या वेळेत करत नाही तर काम करत करत तरी काय, बरोबर आहे का? भजनाला असा काळ वेळ लागत नाही महाराज. काळ वेळ नाम त्याला काही स्पेशल वेळ देण्याची गरज नाही, काळ पाहण्याची गरज नाही. तुम्ही मिळेल त्या आहे त्या अवस्थेमध्ये देवाचं भजन करू शकता. आणि तुम्ही जर अंतःकरणापासून देवाचं भजन केलं की तुमचं भजन देवाला आवडतं. आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि नामस्मरण करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, अनेक पक्षी आहेत, अनेक प्राणी आहेत, पण या सगळ्या घटकांमध्ये मृत्यू लोकात भजन करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता मिळालेला एकच जन्म आहे, तो म्हणजे मनुष्य जन्म. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाठ. अनेक हे ज्ञान नाही कोठे, नाही या मृत्यू लोकांमध्ये भजन करण्याकरता मिळालेला एकच जन्म आहे, तो म्हणजे हा मनुष्य जन्म आहे. बाकीच्या जन्मामध्ये आपल्याला भजन करता येत नाही. अनेक हे ज्ञान नाही कोटी याची देही घडे. देवाचे भजन फक्त मनुष्य जन्माला
मनुष्य जन्माला आल्यानंतरच माणूस नामस्मरण नामचिंतन भजन करू शकतो. कुत्र्यानं भजन केलेलं पाहिलं का तुम्ही? मांजरानं भजन केलेलं पाहिलं का? डुकरानं? माणूस सोडता कोण भजन करू शकतो? कुणीच करू शकत नाही. असं कधी तुमच्या ऐकण्यामध्ये घटना आली का? कधी बरेच कुत्रे एकत्रित आले आणि त्या कुत्र्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला, अशी बातमी कुठं नाशिक जिल्ह्यात झाली का? किंवा बऱ्याच मांजरा एकत्रित आले आणि रोपे महोत्सव साजरा केला, रेडे पारायणाला बसले, अशी घटना झाली का? काय काही रेडे बसतेच समजा, विशेष ऐका, रेडे पारायणाला बसले अशी घटना कुठं झाली का? नाही. किंवा आपल्या या पाथर्डी फाट्यावरून गाढवाची दिंडी आळंदीला निघाली, झाली का घटना? नाही. पारायण फक्त माणूसच करू शकतो, दिंडीला फक्त माणूसच जाऊ शकतो, रौप्य महोत्सव माणूसच साजरा करू शकतो, भजन माणूसच करू शकतो. या मृत्यू लोकात जे ज्ञान इतरांकडे कोणाकडेच नाही ते ज्ञान मनुष्याकडे, भजन करण्याचं ज्ञान मनुष्याकडे. महाराज हा कुत्रे चोरांचा शोध लावू शकतो, भजन करू शकत नाही. प्रत्येकाला वेगवेगळा गुण दिलेला देवाने. कल्पना करा, आपल्या या पाथर्डी फाट्याच्या ठिकाणी एखाद्या सोन्याच्या दुकानामध्ये एखादा जबरी दरोडा पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरला बातमी येते, पाथर्डी फाटा येथे सोन्याच्या दुकानामध्ये एक जबरी दरोडा पडला, 2 लाखाचं सोनं चोरीला घेतलं. आपण ती बातमी वाचतो. मी मुद्दाम कमी सांगितलं बरं, मी 20 लाख सुद्धा म्हणू शकलो असतो. कशाला उभं जास्त कशाला कमी करायचं, लक्ष देऊन ऐका. 2 लाखाचं सोनं चोरीला गेलं. आपण ती बातमी वाचतो. बातमी वाचल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं, वाईट झालं. पण त्याच बातमीच्या खाली कंसामध्ये पुन्हा दुसरी एक बातमी असते, पाथर्डी फाटा या ठिकाणी सोन्याच्या दुकानामध्ये जो जबरी दरोडा पडला, त्या दरोड्याचा शोध घेण्यासाठी आपल्या नाशिकचे नाही, पुण्याचे नाही, तर खास मुंबईवरून पोलीस बोलवण्यात येणार आहे. मुंबईवरून पोलीस निघाले, आपल्या पाथर्डी फाट्याला आले, त्यांचा शोध सुरू झाला. आज या गल्लीला, उद्या त्या गल्लीला, परवा त्या गल्लीला, असा शोध लावता लावता 8 दिवस गेले, 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, पण पोलिसांना चोर सापडला नाही. 3 महिन्यानंतर पुन्हा पेपरला बातमी आली, पाथर्डी फाटा या ठिकाणी सोन्याच्या दुकानामध्ये जो जबरी दरोडा पडला होता, त्या दरोड्याचा शोध मुंबई पोलिसांना न लागल्यामुळे, त्यांच्याकडून ते काम न झाल्यामुळे आता त्या दरोड्याचा शोध घेण्यासाठी पुण्यावरून एक स्पेशल खास श्वान पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्वान म्हणजे काय सांग म्हणा, तूच आहे का नाही? तुला काय आणले म्हणा, पैसे तू घेतो पण आम्हाला विचारतो काय का? परवा दिवशी एका कीर्तनाला असंच म्हणलो, श्वान म्हणजे काय? आता म्हणजे तुला काय आणले थोपाट तोंडे आम्हाला विचारायला असतं. श्वान म्हणजे काय? कुत्रा. मग पुण्यावरून बरेच कुत्रे टेम्पो मध्ये बसले, आपल्या पाथर्डी फाट्याला आली. इथं आल्यानंतर त्या कुत्र्यांचा शोध सुरू झाला. आज या गल्लीला, परवा त्या गल्लीला. 8व्या दिवशी रात्री कुत्र्यानं चोर शोधून काढला. कुणी काढला? कुत्र्यानं. म्हणजे जे माणसाला जमणार नाही ते कुणी करून दाखवलं? कुत्र्यानं. म्हणजे माणूस जो करू शकत नाही ते कुणी केलं? कुत्र्यानं. आता सांगा, कुत्र्यानं जरी चोराचा शोध घेतला, पण कुत्रा भजन करू शकतोय का? नाही. मांजर भजन करू शकते का? नाही. डुकर भजन करू शकत नाही, गाढव भजन करू शकत नाही. या मृत्यू लोकात भजन करण्याकरता मिळालेला एकच जन्म, तो म्हणजे हा मनुष्य जन्म. या जन्माला आल्यानंतरच आपल्याला नामचिंतन करता येतं. या जन्माला आल्यानंतरच आपल्याला देवाचं भजन करता येतं. म्हणून लक्ष देऊन ऐका, मनुष्य जन्म या मृत्यू लोकात मिळणं, लक्ष देऊन ऐका, या मृत्यू लोकात मनुष्य जन्म मिळणं ही आपल्या जीवनातली फार मोठी पावला हा देह काकटाळीना नगडे उपाय घडवाले. जसा आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, तसा या मृत्यू लोकात आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला. पुन्हा पुन्हा मिळणार नाही, परत परत मिळणार नाही. या मृत्यू लोकात मनुष्य जन्म मिळणं ही आपल्या जीवनातली फार मोठी संधी आहे बघा. आणि फक्त संधी मिळाल्यानंतर संधीचं काय करता आलं पाहिजे? सोनं करता आलं पाहिजे. लता दिदी गेल्यानंतर बातम्यामध्ये एक जुनी लता दिदींची मुलाखत दाखवली.
आणि त्या मुलाखतीमध्ये पत्रकाराने लता दिदींना असा प्रश्न विचारला, लता दिदी तुमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राला आवडला. लता दिदी तुमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राला आवडला, खेड्यापाड्यातल्या प्रत्येक तरुणाला आवडला, प्रत्येक माणसाला आवडला. असं तुमच्या जीवनामध्ये मोठं होण्यासाठी, फोकसला येण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? त्यावेळेस लता दिदींनी त्या पत्रकाराला एकाच वाक्यामध्ये उत्तर दिलं. लता दिदींनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये मोठं होण्यासाठी, फोकसला येण्यासाठी सुरुवातीला मला फक्त एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली. काय सांगितलं लता दिदींनी? मला सुरुवातीला फक्त एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली, मी ती संधी दवडली नाही, मग संधीचं काय केलं? तसा हा मनुष्य जन्म मिळणं ही आपल्या जीवनातली काय संधी की पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आणि महत्वाचं ऐका, संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते, संधी परत परत येत नसते. महत्वाचं ऐका, संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. थोडा जरी उशीर झाला हातातून, संधी अशी असते. विठ्ठला विठ्ठला मग या मृत्यू लोकात सुंदर असा आपल्याला हा नरदेह मिळालाय. तर या नरदेहाला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? नादबाबा बोलतात, नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाचं भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. मग आता एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा आणि देवाचं भजन करा. हात वरती करून सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माईचं भजन करायचंय. अजिबात भजन करा, हात वरती करा ना. तुम्हाला वेगळं सांगायचं का? सगळ्यांनी हा घेतले का हात वरती? सुरुवातीपासून मी तुम्हाला टाळी वाजवा म्हणलो का? ताण दिला का काही? जो काही ताण घ्यायचा ते आम्हीच घेतलाय सगळं. तुम्हाला काय त्रास दिला का? अजिबात नाही दिला. आता सुद्धा मी टाळी वाजवा म्हणणार नाही, आणि तुम्ही वाजवायची नाही. टाळी आता वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा, हात वरती घ्या, टाळी वाजवा, कुणी लाजू नका. कीर्तनात टाळी वाजवा, अजिबात लाजलं नाही पाहिजे. मी लोकांना कीर्तनात जास्त त्रास देत नाही. कसंही लोकांना कीर्तनात गोडी गोडीने घ्यावं लागते. गोडी गोडीने घेतलं म्हणजे कीर्तन झाल्यावर जवळ येते, 10-5 रुपये देते. काय करायचं? वाजवा, टोल नाका निघाल तरी बदल आपल्याला. बरोबर आहे का? बाया म्हणते आम्ही पैसे आणले नाहीत. मी सोनं सुद्धा घेतोय, गळ्यातलं, कानातलं, नाकातलं सगळं घेतोय. काय काळजी करू नका. हात वरती करा, मोठ्या प्रमाणे भजन करा. विठोबा नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाने विचारलं, महाराज लक्षात आलं, मला काय आवडतं ते तुम्ही सांगितले, पण अजून मला काय काय आवडतं ते सांगा. त्याचं उत्तर नादबाबा देतात. दुसरे नादबाबा आपल्याला सांगतात की पहिली गोष्ट, देवाला नामस्मरण केलेलं आवडतं, पण नामस्मरणाबरोबर अजून देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. लक्ष देऊन ऐका, आपल्या गळ्यामध्ये जर तुळशीची माळ असेल
तर आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ जर आपण धारण केली तर ते देवाला आवडतं. तुळशी माळ, गळा, गोपी, चंदन, टिळा, चंदनाचा टिळा जर आपल्या कपाळावरती असेल, गंध असेल तर देवाला आवडतं. आता बरेच लोक गंधच लावत नाहीत महाराज, कपाळावर गंधच नाही. शाळेमध्ये तर नियमच निघालाय, कपाळावर गंध नाही. लहान मुलं शाळेत जातात ना, इंग्लिश स्कूलवाले, त्यांना विचार, त्यांच्या कपाळावर गंध नसतो. त्यांना म्हणलं गंध लावा, आमचे टीचर कात होते, टीचर बोलते. आमच्या तिकडची भाषा ही मराठवाड्यातली कात होते, आहे का? भाषात फरक आहे. आमच्याकडे मेल्यावर चालते, तिकडे बी तसंच आहे का? लक्ष देऊन आहे का? कपाळावरती आपल्या गंध असला पाहिजे, गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. हे जर आपल्याकडे असेल तर ते देवाला आवडणाऱ्या गोष्टी. तुळशी माळ, गळा, गोपी, चंदन, टिळा, गळ्यामध्ये माळ असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. लक्ष देऊन ऐका. असा दुष्काळ पडतो, हे नको त्या वेळेला पाऊस पडणं, गारपीट होणं, कशामुळे? आपण नीट वागत नाहीत म्हणून या गोष्टी. पाऊस आपल्याला जेव्हा पाहिजे असतो तेव्हा पडत नाही, जेव्हा नको असतो तेव्हा पडल्याशिवाय राहत नाही. किती नुकसान झाले नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं पाठीमागं गारा पडल्या, बरोबर आहे का? द्राक्षावल्या शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं. हे असं का होतंय तर त्याचे कारण आहेत काही. आपण आज नीट वागायला तयार नाही, नीट बोलायला तयार नाही, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायला तयार नाही, कपाळावर गंध घालायला तयार नाहीत, आळंदीला जायला तयार नाहीत, कधी गाथा वाचत नाहीत, ज्ञानेश्वरी वाचत नाहीत. आणि म्हणून असं होते. पाऊस न पडण्याच्या तुम्हाला 7-8 गोष्टी सांगतो. 1 नंबर, आज माणसाला गळ्यामध्ये माळ आवडत नाही, कपाळावर गंध आवडत नाही, घरामध्ये गाथा आवडत नाही, सप्त्यात वर्गणी आवडत नाही, शाळेत अभ्यास आवडत नाही, बांधावर झाड आवडत नाही, घरात आईबाप आवडत नाहीत, गोठ्यात गाय आवडत नाही, आणि महिला मंडळी पोटामध्ये आपल्याला मुलगी आवडत नाही म्हणून वेळेला पाऊस पडत नाही. ते पाऊस न पडण्याचे कारण आहेत. या गोष्टी कुठेतरी सुधारल्या पाहिजे, चांगल्या झाल्या पाहिजे. संस्कृती सुधारली की निसर्ग कोपायचा थांबतो, आणि संस्कृती बिघडली की निसर्ग कोपल्याशिवाय राहत नाही. म्हणून पाऊस पडावा, आपल्याला पाहिजे तेव्हा पडावा असं वाटत असेल तर आपण चांगलं वागलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे, गोपीचंदनाचा टिळा, गंध आपण कपाळावरती नेहमी लावला पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी देवाला आवडणाऱ्या गोष्टी. तुळशी माळ, गळा, गोपीचंदन, टिळा. माळ घालायची म्हणजे काय फार मोठी घालायची असं त्याचा अर्थ नाही. छोटी घातली तरी माळच, आणि मोठी घातली तरी असल्या टपिऱ्या माळीत महाराज काय काय बाबा बाबा एवढाला मणी एक माळ अशी पहिली आमच्या तिकडे भजण्याच्या गळ्यामध्ये दुमती करून जर मशीन हाणली तर मशीला टिंगुळी असली माळ. असल्या माळी असतात का काय? तसल्या माळी घालून नाही चाललं म्हणजे काय लय मोठा परमार्थ असतो असं काय नसतं. छोटी माळ घातली तरी माळच, आणि मोठी घातली तरी माळच आहे. छोटी का होईना पण आपल्या गळ्यामध्ये काय असली पाहिजे? माळ असली पाहिजे. तुळशी माळ, गळा, गोपी, चंदन, टिळा. आणि पुढे अजून देवाला काय आवडतं? हृदयी कळवळा वैष्णव. आपल्या अंतःकरणामध्ये जर साधू संतांविषयी, वैष्णवाविषयी कळवळा असेल तर ते देवाला आवडतं. म्हणून अंतःकरणामध्ये नेहमी वैष्णवाविषयी, साधू संतांविषयी कळवळा असला पाहिजे. कोणाच्या अंतःकरणामध्ये साधू संतांविषयी कळवळा होता? तर कबीर महाराजांच्या अंतःकरणामध्ये संतांविषयी काय होता? कळवळा होता. पत्र आलं होतं कबीर महाराजांच्या घरी, एक पत्र. उद्या 10 वारकरी आम्ही तुमच्या घरी जेवायला येणार आहोत. हे पत्र कबीर महाराजांनी वाचले, आणि वाचल्याबरोबर कबीर महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं, रडायला लागले कबीर महाराज. छोटासा मुलगा होता त्यांचा कमाल नावाचा, बाहेरून आला आणि बाप रडताना पाहिला. बापाला रडताना पाहिल्याबरोबर विचारलं, बाबा, हो बाबा, का रडताय तुम्ही? बाबा, बाबा संसाराची काळजी करू नये म्हणतात ना बाबा वारकऱ्यांना, तुम्ही रडताय बाबा, का रडताय बाबा? त्यावेळेस कबीर महाराज आपल्या मुलाला, कमाल महाराजाला सांगू लागले, बाळा, संसारासाठी नाही रडत रे. मग उद्या 10 वारकरी आपल्या घरी जेवायला येणार आहेत, आणि त्यांना जेवू घालण्याकरता आपल्या घरी धान्य नाही म्हणून मी रडतोय. बाबा, त्याच्यात रडण्यासारखं काय? समोर वाण्याच्या दुकानामध्ये जाऊ, जेवढा माल लागतोय तेवढा घेऊन येऊ, आणि वारकरी जेवू घालू बाबा, पण तुम्ही रडू नका बाबा, रडू नका बाबा. ऐका, संताची पायी खरतावे शरीर, संताची पायी खरतावे शरीर, सांगतो कबीर, सांगतो कबीर, कमलासी संताची पायी,
मुलगा बापाला सांगतोय, बाबा त्या समोरच्या दुकानातून आपण माल घेऊन येऊ आणि वारकऱ्यांना जेव घालू बाबा, पण तुम्ही रडू नका बाबा, तुम्ही रडू नका. अशा करता सांगतोय कबीर महाराज का रडत होते, संत आपल्या घरी येणार आहेत पण त्यांना आपण जेव घालू शकत नाहीत म्हणून रडत होते. याचा अर्थ त्यांच्या अंतःकरणामध्ये संतांविषयी काळ होता, कळवळा होता. मुलगा सांगत होता, बाबा समोरच्या दुकानातून माल आणून जेव घालू. ऐका, कबीर महाराज सांगत होते, बाळा समोरचा दुकानदार आपल्याला माल देणार नाही, त्याची पहिलीच उधारी आपण दिली नाही रे बाळा, तू काय आपल्याला तर किराणा देणार नाही बाळा. एक काम करू बाबा, आज रात्री त्या दुकानामध्ये जाऊ बाबा, त्या दुकानामध्ये चोरून आपण माल आणू बाबा, पण तुम्ही रडू नका बाबा, रडू नका बाबा. बाप लेकांचं चोरी करण्याचं नियोजन ठरतं. कबीर महाराज पुढे चालतात, कमाल महाराज पाठीमागे चालतात, त्या दुकानामध्ये जातात, जेवढं साहित्य लागतं तेवढं साहित्य एका जोडीमध्ये घेतलं जातं. पुन्हा कबीर महाराज पुढे चालतात, कमाल महाराज पाठीमागे चालतात. पण येत असताना दुकानदाराला जाग येते आणि तो दुकानदार कमाल महाराजांचे पाय ओढतो, थांब, उद्या सगळ्या गावामध्ये सांगतो हे कबीर महाराज कमाल महाराज दिवसा भजन करतात आणि रात्री काय करतात, स्वाऱ्या करतात. जुन्या काळात इज्जतीला लोक भ्यायचे. जुन्या काळात इज्जत जायची म्हटलं की लोकांना भीती वाटायची. आता इज्जत नावाचा आयटमच राहिला. ज्यांना आपला मोबाईल चोरलेला असते का आपला, तर दुसऱ्या दिवशी आपल्या समोरच हालो म्हणतोय. इज्जत बिज्जत काय राहिलं नाही महाराज, काही नाही, काही राहिलं नाही. कमाल महाराजांना वाटू लागले या दुकानदाराने आता आपल्याला पाहिले, उद्या सकाळी जर याने गावामध्ये सांगितलं तर आपल्या कुळाला डाग लागण्याची शक्यता आहे, आपली इज्जत जाईल. कमाल महाराज वडिलांना सांगू लागले, बाबा ओ बाबा, या दुकानदाराने आता आपल्याला पाहिले बाबा, एक काम करा बाबा, त्या दरवाजाच्या पाठीमागे एक तलवार आहे बाबा, ती तलवार घ्या बाबा आणि त्या तलवारीने माझं शिर कापून टाका बाबा, माझं शिर इथंच राहू द्या बाबा, माझं धड बरोबर घेऊन जा बाबा, पण वारकरी जेवले पाहिजे बाबा, वारकरी जेवले पाहिजे बाबा. ऐका, कमालाने शिर खंडोनी आपुले, कमालाने शिर खंडोनी आपुले, संतान तिन्ही लोकी संताची पारी, संताची नाम म्हणे त्यांचा जग सफल झाला, नाम म्हणे त्यांचा जग सफल झाला, वंश धरीला, वंश धरीला कबीरा संताची पारी, संताची पारी. कमाल महाराज बाबांना सांगतात, बाबा त्या तलवारीनं माझं शिर कापून टाका आणि मला मरू द्या बाबा, पण आपल्या घरी आलेले वारकरी जेवले पाहिजे बाबा, वारकरी जेवले पाहिजे. स्वतःच्या मुलाचं शिर स्वतःच्या हातानं कापणारा एकमेव बाप म्हणजे कबीर महाराज. कोणासाठी? फक्त संत जेवले पाहिजे, आपल्या घरी आलेले संत विनमुख नाही गेले पाहिजे, एवढ्यासाठी स्वतःच्या हातानं स्वतःच्या मुलाचं शिर कापून टाकलं आणि संतांना जेवायला दिलं. याचा अर्थ असा आहे, ज्या अर्थी कबीर महाराज रडत होते, ज्या अर्थी स्वतःच्या मुलाचा प्राण घेतात कबीर महाराज, त्याचा अर्थ इतकाच आहे की संतांविषयी अंतःकरणामध्ये काय होता, कळवळा होता. हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये जर संतांविषयी कळवळा असेल तर ती गोष्ट देवाला आवडते. नामस्मरण देवाला आवडतं, तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली देवाला आवडते, गोपीचंदनाचा टिळा देवाला आवडतो. अंतःकरणामध्ये वैष्णवाविषयी कळवळा असेल तर ती गोष्ट देवाला आवडते. अजून देवाला काय आवडतं? तिसऱ्या चरणात आषाढी
देवाला नामचिंतन नामस्मरण देवाचं केलेलं भजन आवडतं. दुसऱ्या चरणामध्ये आपल्या गळ्यामध्ये जर पवित्र अशी तुळशीची माळ असेल, गोपीचंदनाचा टिळा असेल, अंतकरणामध्ये वैष्णवाविषयी कळवळा असेल, तर या सगळ्या गोष्टी देवाला आवडतात. पण अजून देवाला काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढीला जर आपण पंढरपूरला गेलो तर ते देवाला आवडतं. कार्तिकीला आळंदीला गेलो तर देवाला आवडतं. मग ऐका, जो आषाढीला पंढरपूरला जातो, जो कार्तिकीला आळंदीला जातो, जो आपल्या पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो, जो गोपीचंदनाचा टिळा आपल्या कपाळावरती लावतो आणि जो अखंड नामचिंतन करतो, असा ज्या माणसाचा नेम आहे, नाथ बाबा बोलतात, तो व्यक्ती नाथ बाबा बोलतात या जगामध्ये देवाला सुद्धा पूज्य. एका नाथ बाबा आपल्याला सांगतात की तुळशीची माळ धारण करतो, जो गोपीचंदनाचा टिळा लावतो, जो आषाढी वारी करतो, कार्तिकीला आळंदीला जातो, असा ज्या व्यक्तीचा नेम आहे ना, तो व्यक्ती देवाप्रमाणे या जगामध्ये मला पूज्य. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, ऐसा ज्याचा नेम म्हणजे कैसा ज्याचा नेम, ऐसा ज्याचा नेम म्हणजे आषाढी वारी करतो, कार्तिकीला जातो, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो, गोपीचंदनाचा टिळा लावतो, नामस्मरण करतो, ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जग. असा या अभंगाच्या 4 चरणाचा भाव आहे. धावत्या वेगामध्ये आपल्या समोर नाथबाबांच्या या गोड अशा अभंगाचं चिंतन मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू नारायण बाबांनी मला जशी बुद्धी दिली तसं या अभंगाचं तोडकं मोडकं चिंतन मी तुमच्या समोर केलेलं आहे. बोलत असताना माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर आईवडिलाचं अंतःकरण करून मला माफ करा. जे काही शिकण्यासारखं वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल
ते जाताना बरोबर घरी घेऊन जा. आज या कीर्तनाच्या साथीसाठी मृदंगाची ज्यांनी साथ दिली, आमचे जिवलग मित्र मृदंग विशारद मृदंग अलंकार सचिन महाराज याळीज महाराजांनी गोड अशी साथ दिली. पुनःशब्द त्यांनाही धन्यवाद देतो. आज वेळात वेळ काढून आमचे हरिभक्त पारायण संगीत अलंकार रोहिदासजी महाराज मती गुरुजी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही पुनःशब्द धन्यवाद देतो. आमचे हरिभक्त पारायण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये गोड असे सप्ताहाचे नियोजन करतात. आमचे गायनाचार्य समाधान भाऊ चोंगळे भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित. भाऊ, तुम्हाला मी फार दिवसापासून ओळखतो, तुम्हीच मला ओळखीत नाही. आता लक्ष राहू द्या, बाकी काय नाही, आता ओळखीत. हा, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आमचे योगेशजी महाराज आहेत, भूषण महाराज आहेत, राहुल महाराजांनी गोड असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. पहिलाच दिवस आहे, पण असं वाटतंय जागराचं कीर्तन करतो का काय, एवढा आनंद या ठिकाणी आज उपस्थित झालेला आहे. लक्ष देऊन ऐका. गोड असं राहुल महाराजांनी गोड नियोजन केलेलं आहे. आमचे हरिभक्त परायण आमचे मित्र मेघश्याम महाराज, सुरुवातीला महाराज तुमचं नाव राहिलं बरं, विषय माझ्याकडून चुकून राहिलं. माझ्या कीर्तनामध्ये मी कोणाला नाराज करीत नाही, पण ते चुकून माझ्याकडून सुरुवातीला नाव राहिलं त्यांचं. आपण कोणालाच नाराज करीत नाही. सागर भाऊ, हा, कोणा तुम्ही म्हणता माझं कसं काय राहिलं अजून. तुम्ही सुद्धा गोड अशी सिस्टीम दिली, तुम्हालाही धन्यवाद. 2 तासाचा कार्यक्रम कोणाला नाराज करायचा. मी कराडला कीर्तन केले एकदा, आणि कीर्तन झाल्यानंतर ते लोक आले, म्हणले महाराज कीर्तन तुम्ही फार गोड केलं, म्हणजे पुढच्या वर्षीची एक सेवा आम्हाला द्या. आणि तिथे काही एवढी सिस्टीम वगैरे चांगली नव्हती. मी सहज त्यांना म्हणलं पुढच्या वर्षी तारीख घ्या, पण सिस्टीम बदला. पुढल्या वर्षी मलाच बदली, सिस्टीम तीच ठेवली. तेव्हापासून नाराज कोणालाच करीत. सागर भाऊ, अतिशय गोड अशी तुम्ही सुद्धा सिस्टीम दिली, सर्वांनी मला गोड अशी साथ दिली. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायची समर्पित करून या ठिकाणी वाणीला पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो, आणि ज्ञानोबराय तुकोबरायांची चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्ण केला. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोही अंगभूत युक्ती. बोलिलो जैसे बोलविले देवे, माझे तुवा ठावे जाती कुळ. करा क्षमा काही नका धरू कोप, संत माय बाप दिनावरी. एकदा सर्वांनी अशा हात वरती करा आणि माझ्या पाठीमाग. आज पहिला दिवस आहे, नामस्मरण आपण केलं पाहिजे. नामस्मरण केलेलं देवाला आवडतं. मी पुढं भजन म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागं भजन म्हणा. गोड असं भजन करायला अजिबात कुणी लाजू नका. माझ्या पाठीमागं सर्वांनी म्हणा. ज्ञानोबाराया माझ्या